हां, हे बुक गंगा. तर तुम्हाला 34 पुस्तकं दिसत आहेत. अशी ती आहेत. इथे हेल्प आहे. हेल्पवर टिक केलं की कसं हे घ्यायचं हे दिसेल. अशी ही तुम्हाला पुस्तकं दिसतील एका खाली एक. सिद्धाश्रम प्रकाशनाचे पुस्तक आहे. याच्यामध्ये हे व्यासपौर्णिमा व्यासदर्शन हे सुमनताई महादेवकरांनी संपादित केलेलं पुस्तक आहे. माझं काम झालं. धन्यवाद. नमस्कार. आता आपण श्री गिरीश कुलकर्णी व डॉक्टर सौ वृषाली गिरीश कुलकर्णी यांचा सत्कार करणार आहोत. त्याच्या अगोदर मी त्या दोघांचा थोडक्यात परिचय करून देते. पण मला वाटतं की त्यांचा परिचय करून द्यायची आवश्यकता आहे का, हा खरंच मुळात प्रश्न आहे. फक्त एकच सांगते की त्यांच्या कलाक्षेत्रातली वाटचाल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. इथे उमेश कुलकर्णी पण आलेले आहेत. त्यांनी उमेश कुलकर्णी यांच्या गिरणी, 3 ऑफ अस या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या लघुचित्रपटांमध्ये सुद्धा गिरीश कुलकर्णींचा सहभाग होता. तसंच वळू, विहीर, देऊळ, मसाला इत्यादी चित्रपटांचं लिखाण त्यांनी केलेलं होतं. निर्मितीसुद्धा केलेली होती आणि त्यात त्यांचा अभिनय देखील होता. गंध, गाभरीचा पाऊस या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. आणि देऊळ या चित्रपटाकरता लिखाण व अभिनय या दोन्हींकरता त्यांना 2011 सालचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे. मला वाटतं त्यांचा एवढाच परिचय खूप काही सांगून जातोय. आणि त्यांच्या ह्या सगळ्या वाटचालीत त्यांना खंबीरपणे पण प्रेमळ साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौ वृषाली गिरीश कुलकर्णी या स्वतः BAMS आहेत, आयुर्वेद प्रॅक्टिशनर आहेत आणि पदव्युत्तर MDचं शिक्षण सध्या ते घेत आहेत. मी डॉक्टर संप्रसाद विनोदांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आता उमेश कुलकर्णींचा सत्कार डॉक्टर संप्रसाद विनोद करत आहे.
मी गिरीश कुलकर्णी यांना विनंती करते की कलाविष्कारासाठी योग साधना किंवा कोणताही त्यांना आवडेल अशा विषयावर त्यांनी आपले विचार मांडावे. उपस्थितांमध्ये आणि मित्र, वस्तुतः मी जरा अवघडून गेलो होतो, कारण गुरुपौर्णिमेला सामान्यतः आपण आपल्या ज्येष्ठांना गुरूंना वंदन करतो आणि इथे म्हणजे मलाच सत्कार एक स्वीकारावा लागला, त्यामुळे मला थोडंसं अवघडून जायला झालं खरं सांगायचं तर. परंतु त्याचबरोबर खूप आनंद झाला होता, कारण गुरुजींची पाठीवर थाप आणि तो पाठीवरनं सावकाश फिरणारा हात याचा इतका सराव झाला आहे खरं सांगायचं तर. आणि त्यातनं मिळणारी शांतता इतकी अनुभवली आहे आणि त्यांनी इतकं काही मिळालं आहे एका अर्थाने, लौकिक अर्थाने सुद्धा, की पारितोषिकं सुद्धा ही नंतरच मिळाली मी इथे यायला लागल्यानंतर. तोपर्यंत पारितोषिक मिळतच नव्हतं. तर सांगायचं कारण म्हणजे मगाशी आपण अनुभूतीबद्दल ऐकलं, प्रत्यक्ष प्रमाण काहीतरी मला दाखवा तर मी विश्वास ठेवीन, अशा पद्धतीची एक मानसिकता आपण सगळेच 21व्या शतकात जगतो आहोत वगैरे वगैरे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच तशी ती धारणा आपली आहे. आणि मग हे जे काही आत्ता म्हणजे कल्याणीताईंनी जो काही एक विस्तृत पट आपल्यापुढे उभा केला, एक ज्ञानाचा, मला असं वाटतं काय एक विस्तृत असा सखोल डोह असावा, असं ते अशी माझ्यापुढे एक इमेज आली तयार, की मला त्याचं भय वाटायला लागलं एका पॉईंटला, की मी किती वरवर उथळ आणि अभ्यासाला घाबरून असं कुठेतरी काठावरच आहे याची एक जाणीव अनुभूती त्यामुळे तयार झाली, की इतकं अथांग आणि इतकं सखोल असं काहीतरी आहे इथे आजूबाजूला माझ्या, आणि त्याचा मला थांग घेण्याचं निदान माझ्या आंतरिक एक उर्मी इच्छा तरी तयार व्हायला हवी, जी की अशा कार्यक्रमामधनं आणि गुरुजींच्या म्हणजे सरांच्या सहवासातनं माझ्या ठाई निर्माण झाली. हा खरं तर मला असं वाटतं की हा मूळ आणि सगळ्यात बेसिक ज्याला म्हणता येईल असा माझा झालेला फायदा. आता कलाविष्कार याबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे मी काही फार त्याबद्दल योग्य अशी मांडणी आणि त्याचे मुद्दे वगैरे असं काही चिंतन त्याबद्दल बिलकुल केलेलं नाही, कारण माझा उत्स्फूर्ततेवर खूपच भरोसा आहे आणि उत्स्फूर्ततेने आपला आलेला अनुभव वारंवार एका तिराही दृष्टिकोनातनं पाहणे, त्याचं परिशीलन करणे आणि त्यातनं काहीतरी एक ज्ञान म्हणून काही हाताशी लागते का याचा यत्न करणे, असा एक जगण्याचा परिपाठ झालेला आहे. त्यामुळे मी योग म्हणून जे काही इथे येऊन शिकलो ते मी खूपच प्राथमिक टप्प्यावर आहे याची मला म्हणजे याचं आकलन मला झालंच कल्याणीताईंचं विवेचन ऐकल्यानंतर, की अरे आपण अजून म्हणजे त्याला म्हणता तरी येईल का योग जे काही करतो त्याला, इथपर्यंतच ते आहे. परंतु तरीसुद्धा इतक्या प्राथमिक अवस्थेमध्ये असताना सुद्धा अनुभूती येणं हे मला असं वाटतं की काहीतरी परंपरेनं माझ्यात आलेलं काहीतरी एक असावं, की कला जन्मजातच येते असं जे एक आपल्याकडे आहे आपलं म्हणजे काय एक रूढार्थानं असं म्हटलं जातं. तर तद्वत काहीतरी एक आलेलं असावं, ज्या योगे मला अगदीच सुरुवातीच्याच ओव्हर्समध्ये म्हणजे उत्तम फॉर्म गवसावा असं काहीतरी झालं आणि इथे आल्यानंतर काही एक अनुभूती आली. एक फार तिराही दृष्टिकोन जो कला निर्मितीत मला फार आवश्यक वाटतो, एक ऑब्जेक्टिव्हिटी ही फार गरजेची आहे. विशेषतः तुम्ही काहीतरी लिखाण करता, तुमच्या जगण्यातनं आलेल्या अनुभवांना तुम्ही काहीतरी एका वेगळ्या तुम्ही निर्माण केलेल्या प्रतिसृष्टीमध्ये कुठल्या तरी एका कॅरेक्टर्सच्या माध्यमातून काही एक वेगळा अनुभव तयार करण्याचा प्रयत्न करता, त्यातनं काही आलेल्या अनुभवातलं तुमचं सार मांडायचा प्रयत्न करता आणि एक तुमचं म्हणून अस्तित्व त्या कलेच्या द्वारे एक सिद्ध होत असताना पाहत असतात. तर हे सगळा जो व्यवहार आहे तो फार व्यामिश्र आणि क्लिष्ट आहे, कल्लोळाचा आहे आणि त्यामुळे कन्फ्यूज करणारा आहे, खूप संभ्रमात टाकणारा आहे. आणि अशा वेळी नेमकं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, नेमकं कशाला ज्ञान म्हणायचं आणि काय अवडंबर आहे किंवा काय फापट पसारा आहे ह्याचं आकलनच होत नाही. आणि मग संभ्रमित अवस्थेमध्ये काहीतरी उच्चारण होत राहतं किंवा एक्सप्रेस तुम्ही काहीतरी करत राहता. या सगळ्याची मूळ गाठ मला असं वाटतं इथे आल्यानंतर बसायला लागली. याचं कारण मी मला तिराहितपणे पाहू शकायला लागलो. माझ्या मनातल्या व्यवहारांना, माझ्या बुद्धीच्या ज्या काही प्रश्नार्थक भूमिका होत्या त्यांना, या सगळ्याला मी पाहू शकलो आणि ते तिराहित पण
ती श्वासाची लय ती इथे आल्यानंतर मला सापडली असं मला वाटतं. आणि त्याचा फार फायदा झाला. आम्ही देऊळसारखा विषय मांडत होतो की ज्याच्यात सामाजिक एका धारणेला प्रश्न काही उपस्थित त्याच्याबद्दल केले गेलेले होते. आणि हे सगळं पूर्ण एक वेगळ्या श्रद्धेनेच केलेलं होतं, म्हणजे श्रद्धा ठेवूनच केलेलं होतं. तर असं काहीतरी एक उभं करताना त्याबद्दल समाजामधनं काही विरोधी सूर निर्माण झाले, त्याच्याबद्दल काही विरोध पत्करावा लागला. ते सगळं सहन करण्याची ताकद मला असं वाटतं ती जी लय सापडलेली होती, तो जो एक विचारांचा एक रिदम त्या जगण्यालाच तो रिदम प्राप्त झाला. त्या विचारांचा जो सापडलेला इथे जे काही केलेले शिष्टाचार त्यातनं जो तयार झाला होता तो. कारण गुरुजींशी बोलायचं एक झालं की काहीतरी तिथे जाऊन बसायचं आणि बोलायचं, मग काहीतरी एक मांडायचं, जे काही वाटलंय मला त्याबद्दल बोलायचं. की मला तर असं वाटतं की अस्वस्थता हीच मुळात क्रिएटिव्हिटी किंवा काहीतरी निर्माण करण्याची मूल भूमिका आहे, अशी धारणा आहे माझी. त्याच्यावरती विपरीत दृष्टिकोन गुरुजींकडनं ऐकायचा आणि त्याचं काहीतरी आपल्याशी भांडण जुंपवायचं, त्याच्यामध्ये त्या तारेमध्ये 2-3 दिवस व्यक्त करायचे आणि मग व्यतीत करायचे आणि मग नंतर त्यातनं काहीतरी हाताशी लागायचं आणि मग खरंच वाटायचं की अरे हो, असं काही गरजेचं नाहीये. शांत राहून तिराहित पद्धतीने तुमच्या कला निर्मितीच्या व्यवहाराकडे तुम्ही पाहूच शकलं पाहिजे वगैरे वगैरे. एक ना दोन अशा पद्धतीचं एक फार जटिल किंवा ज्याला शब्दांमध्ये नेमकं पकडता येणार नाही असं काहीसं मिळालेलं आहे आणि मिळतं आहे. ही प्रत्यक्ष अनुभूती आहे आणि त्यामुळे साहजिकच त्यांनी शंका सगळ्या फिटल्यात अशातला भाग नाही. कसंही सुदैवानी दुर्दैवानी कसंही म्हणा, पण आजकाल सगळेच ज्ञानी आहेत एका अर्थाने. कारण गुगल करतात लोक आणि माहिती प्रचंड कोसळते आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला ते ज्ञान मिळालं, परंतु फक्त माहिती आपल्याकडे असणं म्हणजे आपण ज्ञानी नाही याचा बोध खरं तर व्हायला फार वेळ लागतो. आणि मग आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की जसं सद्गुरूंचं एक कोणीतरी काय अनुग्रह मिळाल्यानंतर सगळ्या शब्दांचे अर्थ नेमके लागतात, असं जसं आता मॅडमनी म्हटलं. तर ते तसंच आहे की मला माझ्यावर हा जो काही अव्याहत कोसळणारा माहितीचा महापूर आणि जो काही भडीमार आहे, त्या सगळ्यामधनं माझ्या हाताशी काय ज्ञान लागणार आहे त्याच्यासाठीचा एक शांतता, त्याच्यासाठीची एक भूमिका ही या इथे आल्यानंतर मला मिळाली होती. त्याला योग अजून मी म्हणेन असं नाही मला वाटत, मला भीती वाटते त्याची. कारण अभ्यास खरंच कोण करत नाही आजच्या काळात आणि हा अनुभव आहे आणि त्याचं मला फार वैषम्य वाटतं. आणि म्हणून मग स्वतःला ते नियम लावू पाहता आपल्यालाही काही अभ्यास करण्याची गरज आहे, मगच खरं तर व्यक्त व्हावं, बोलावं अशी इच्छा असते. आणि त्यामुळे मी ह्या बोलण्याबद्दलही फारच साशंक होतो आणि बोलू नये असं मला वाटत होतं खरं सांगायचं तर. कारण तो विचार परिपक्व झालेला नाही, त्याच्याबद्दलचा अनुभव अजूनही चालू आहे आणि नेमकं मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे, कलाविष्कार आणि योग याचं नेमकं नातं काय याबद्दलचं माझं नेमकं मतच मुळात तयार झालेलं नाही. पण एवढंच आहे की मला एक अनुभूती येते आहे जी मला शब्दात नाही मांडता येते, परंतु त्याचा मला माझ्या व्यवहारामध्ये, माझ्या एकूण जाणीवेमध्ये फार उपयोग होताना दिसतो आहे. मला एक समचित्त, एक शांतपणा, एक ठाव ज्याला म्हणता येईल, एक ठेराव ज्याला म्हणता येईल असा मिळतो आहे आणि ज्याचा माझ्या कला व्यवहारामध्ये फार उपयोग होतो आहे. माणूस समजून घेण्यामध्ये मला जास्ती खोलात जाता येत आहे. त्या माणसाचे भावभावना त्याच्या समजून घेताना त्यांनी काय म्हणता येईल त्याला, त्याचा परिणाम माझ्यावर होत नाहीये. मी त्रयस्थ राहून काही गोष्टी समजून घेऊ शकतोय आणि मला असं वाटतं की कलेचा व्यवहार हा सगळा या पद्धतीचाच आहे. म्हणजे त्यातनंच काहीतरी एक स्वातंत्र्याची पहाट व्हावी, सा कला या विमुक्त आहे, तसं की त्यातनं ह्या सगळ्या प्रश्नांच्या गुंतावळ्यातनं काहीतरी एक मुक्तता होईल अशी इच्छा आहे. सो हा प्रवास चालू राहावा. मला फारच आनंद होतोय. आपल्या कोणीतरी म्हणजे घरच्या मंडळींनी असं कौतुकाने पाठीवर थाप मारली की खूप आनंद होतो. नॅशनल अवॉर्ड मिळणं ही मराठीसाठी, एकूण मराठी चित्रपटामध्ये मी आणि उमेश आम्ही जे काही काम करतो आहोत त्या सगळ्यांना मिळालेली पोचपावती होती एका अर्थाने. काहीतरी नवं करावं आणि खूप ज्येष्ठ लोकांकडनं खूप ऐकून, अभ्यास त्यांचा पाहून आपलं म्हणून काहीतरी परत एक एक्सप्रेशन मांडावं ज्याच्यामध्ये